केडगाव खून प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर. नगर पुणे महामार्गावरील केडगाव परिसरामध्ये मध्यरात्री लूटमार करण्याच्या उद्देशानं एका व्यक्तीस अडवून निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी मंगेश कालीदत्त कांबळे या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीस रस्त्यात अडवून वाहनावर बसवून निर्जन ठिकाणी नेण्यात आलं होतं. तिथं त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि ATM कार्ड काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यानं विरोध केल्यामुळे आरोपीनं लाठीकाठी तसंच लाथाबुक्क्यानं मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिल्यानं संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये मंगेश कालीदत्त कांबळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन पाठक यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर युक्तिवाद करताना त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा नसल्याचं तसंच सदर घटनेशी आणि मारहाणीशी आरोपीचा थेट संबंध सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. तसंच आरोपीस विनाकारण गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट पाठक यांनी केला. पोलिसांकडून आरोपीचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग सिद्ध करता आला नसल्याचं निरीक्षण नोंदवत जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपीस जामीन मंजूर केला. न्यायालयामध्ये आरोपीची बाजू ॲडव्होकेट सचिन पाठक यांनी मांडली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.